आज आपण चर्चा करतोय इंग्रजी कॉन्व्हर्सेशन्स म्हणजे संभाषणांबद्दल. आपल्यासोबत अविनाश बिनीवाले आणि नरेंद्र आहेत. नरेंद्र, आपण बघितलं सरांनी सांगितलं की इंटोनेशनचा, प्रोनाउन्सिएशनचा असा आधी अभ्यास केला पाहिजे. तो खूप अभ्यास होत नाही. मला थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे. अनेक तुमच्याकडे जे स्टुडंट्स येतात ते MBA कॅट देणारे असे सगळे असतात. नंतर ते इंटरव्ह्यू मध्ये जातात, ग्रुप डिस्कशनला जातात. कशी तयारी करायची तिथल्या संभाषणासाठी? आता अपेक्षाचा क्वेश्चन एकदम व्हॅलिड होता. कारण जेव्हा स्टुडंट्स येतात ते जेव्हा GD मध्ये किंवा इंटरव्ह्यू मध्ये बोलतात तर ते जे मदर टंगचा त्यांचा जो आहे टोन आहे तो कॅरी फॉरवर्ड करतात. तर आम्ही त्यांना थोडे एक्सरसाइजेस देतो की कसं तुम्ही हे अवॉइड करावं. म्हणजे ही एक पूर्ण वर्षभराची एक्सरसाइज असते जे आम्ही त्यांना देतो. पहिले म्हणजे तुम्ही न्यूजपेपर घ्या. आता बरोबर आहे की हे मी सांगते ज्यांना इंग्लिश ऑलरेडी येतं. न्यूजपेपर घ्या आणि त्याच्यात तुम्ही ते टॉपिक्स वाचा की ज्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे. ते जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा तुम्हाला कळतं तुमची रीडिंग स्पीड एकतर वाढते. तुमचे जर प्रोनाउन्सिएशन बरोबर नसतात तर आपल्याकडे आता CDs मिळतात, कसेट्स मिळतात, ते आपण ऐकावे. एक सेंटेन्स, डिफिकल्ट सेंटेन्स घ्यायचा, तो प्ले करायचा, मग स्टॉप करायचा, मग तुम्ही ते सेंटेन्स बोला. पण म्हणजे चांगलं इंग्रजी येण्यासाठी इट्स अ मॅटर ऑफ हार्डवर्क. त्याच्यात शॉर्टकट नाही. इट्स अ मॅटर ऑफ हार्डवर्क. आता इंटरव्ह्यू साठी पण जेव्हा आम्ही त्यांना प्रिपेअर करतो आम्ही म्हणतो यू आर युअर बेस्ट जज. तुम्ही स्वतःला आरशासमोर बघा आणि तुम्हाला जर इंटरव्ह्यू साठी माहिती आहे सेट क्वेश्चन्स असतात की तुम्ही आमच्या कंपनीसाठी किंवा तुम्हाला MBA का करायचंय किंवा तुम्ही आतापर्यंत काय केलं आहे सोसायटीसाठी, हे सेट प्रश्न असतात, तुम्हाला माहिती आहेत. तुम्ही हे आरशासमोर बोला आणि तुम्हाला कळणार की तुम्ही कसे बोलतायत, तुमचे हँड मुवमेंट्स काय आहेत, जेस्चर्स काय आहेत. म्हणजे तुम्ही फक्त जेव्हा इंग्रजी बोलतात तेव्हा तुम्ही फक्त भाषेने इंग्रजी नाही तर तुमच्या बॉडी लँग्वेज मधनं पण तुम्ही जे बोलताय तुम्हाला तुमचं कॉन्फिडन्स कळणार की तुम्ही खूप स्टॅमर करतायत का किंवा तुम्ही जरा हसून बोललं पाहिजे का, तुम्ही खूप सिरियस बोलतायत. हे सगळे गोष्टी जे आहेत ते कॉन्ट्रीब्युट करतात तुमच्या लँग्वेज. त्यामुळे तुम्ही आरशासमोर उभं राहायचं. आपल्यासमोर अलका पाटील आहे. तिचा काय प्रश्न आहे ते आपण विचारूया. अलका, काय प्रश्न आहे? नमस्कार मॅडम, अलका बोलते. इंग्रजी शिकताना काही शब्दांचा आपण अभ्यास करत असतो पण बऱ्याच वेळा काय होतं की त्याचं प्रोनाउन्सिएशन व्यवस्थित जमत नाही. तर अशा वेळी काय करायला पाहिजे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे बोलायचं असतं, इच्छा असते, पण सोबत नसतं कोणी बोलायला, म्हणजे कोणासोबत बोलायचं हा प्रश्न पडतो. अशा वेळी काय करायचं? अलका, अतिशय सुंदर प्रश्न आहेत. बिनीवाले सर, आपण दरवेळेला असं म्हणतो की प्रॅक्टिस केली पाहिजे, सराव केला पाहिजे, मित्रमैत्रिणींशी बोललं पाहिजे. तसं कोणी आजूबाजूला नसेल तर कसं करायचं? आणि प्रोनाउन्सिएशन्सच्या काही छोटे टिप्स आहेत का, तुम्ही ते सांगू शकाल का? उच्चाराच्या संदर्भात, प्रोनाउन्सिएशनच्या संदर्भामध्ये मी म्हटलं तसं कोश आणि CD ही साधनं उपलब्ध आहेत. त्याचा उपयोग आपण करणं. आणि आता जसं आपण ऐकलं की हे इंग्लिश पद्धतीने झालं पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये स्ट्रेस, प्रोनाउन्सिएशन, इंटोनेशन ह्याच्याबरोबर जेस्चर्स ह्याही महत्वाच्या असतात. उदाहरणार्थ इंग्लिश माणसाशी बोलत असताना तुम्ही येस म्हणताना अशी मान हलवलीत तर त्या इंग्लिश माणूस घोटाळ्यात पडतो. त्यांनी तुम्हाला असं म्हटलं की तुम्ही आज आमच्याकडे जेवायला येणार का, आणि तुम्ही म्हणालात येस येस येस, की ह्या येसच्या मानेवरनं ह्या मराठी पद्धतीच्या मान हलवण्यामुळे त्याच्या मनात संभ्रम निर्माण होतो की ह्याचा इंग्लिशमध्ये अर्थ आहे आय एम नॉट शुअर. जर येस म्हणायचं असेल तर मान येस अशी हलवणं आवश्यक आहे. तर ह्या गोष्टी आपण अभ्यासांनीच आपल्याला येऊ शकतात. सर, यांचा जो प्रश्न आहे तेच विचारायचं होतं, किंवा माझ्याबरोबर बोलायला कोणी नाहीये, माझ्याबरोबर बोलायला कोणी नाही तर मी काय करू? तर त्याला एक थोडासा छोटासा उपाय आहे की तुमच्याबरोबर बोलायला कोणी नसेल तर तुम्ही रोज 1 पान 2 पानं रोज अर्धा तास तुम्ही लिहा. वाचू नका. वाचत असताना तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सहज कळत असतात. जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुम्हाला शब्द, त्याचा व्यवस्थित उपयोग, त्यातलं ग्रामर, या सर्व गोष्टी येण्याची गरज असते. हे जर तुम्ही लिहिलत आणि कोणाकडून जर तपासून घेतलं तर तुम्हाला बोलण्याचा पूर्ण सराव होईल असं मी म्हणणार नाही, कारण तो नाहीच होणार आहे. पण त्याच्या दृष्टीने काहीतरी तुमची प्रगती निश्चित चालू शकेल. आणि मला असं थोडासा प्रयत्न केलात तर या 100 कोटीच्या देशामध्ये तुम्हाला एखादा मित्र किंवा मैत्रीण इंग्लिश बोलायला निश्चित मिळू शकेल. सर, आपल्यासोबत मनीषा आहे आणि तिलाही एक प्रश्न आहे. मनीषा, प्रश्न विचारू शकता? ऍक्च्युली मी जेव्हा इंग्लिश बोलते तेव्हा म्हणजे अडखळल्यासारखं होतं आणि म्हणजे कमीत कमी प्रमाणामध्येच बोलते मी. जास्तीत जास्त 2-3 वाक्यच मी बोलते, 2-3 वाक्यच बोलते आणि त्याच्यानंतर जास्त म्हणजे बोलण्याची हेच होत नाही, प्रॅक्टिसच होत नाही. भीती वाटते मनीषा बोलायची? काय भीती वाटते? हो. भीती वाटते. बर
सर, आपण बोलत होतो की कशी प्रॅक्टिस केली पाहिजे. मला आठवत आहे मॅक्स मुलर भवनमध्ये जेव्हा जर्मन शिकवायचे तेव्हा त्याच्यात एक असं असायचं बिल्ड बेश्रायबुंग, म्हणजे एक चित्र द्यायचे आणि त्या चित्राचं डिस्क्रिप्शन तुम्ही जर्मन भाषेमध्ये त्याचं वर्णन करा म्हणून सांगायचे आणि त्या चित्राचं वर्णन करता करता नवीन शब्दांचा परिचय होत जायचा. पण असा जो भयाचा प्रश्न आहे की मनातनं खूप भीती वाटते इंग्रजी बोलताना, त्याच्यावरती उत्तर कसं शोधायचं? त्याच्यावरती एक साधा उपाय म्हणजे की तुम्ही जेव्हा बोलत असाल, बोलण्याचा सराव करता, त्या जर शक्य असेल आणि असं हे फार अवघड नाहीये तर कोणीतरी तुम्हाला सुधारणारं त्या ठिकाणी जर असेल सहृदयी, तर तुम्हाला तो प्रत्येक वेळेला तुमच्या चुका सांगतो. आणि हा आता जसं तू म्हणालीस की एक चित्र समोर घेऊन त्याचं वर्णन करणं, याच्यामध्ये 2 गोष्टी होत असतात. फार महत्वाचा एक्झरसाइज आहे हा आपल्याकडे फारसा केला जात नाही, परंतु भारतातच फ्रेंच, जर्मन वगैरे भाषा जिथे शिकवले जातात तिथे हा एक्झरसाइज प्रत्येक ठिकाणी अतिशय व्यवस्थितपणे करून घेतला जातो. कारण ते चित्र आहे, ते बोलत नाहीये, पण त्याच्यामध्ये काही आकृत्या आहेत, काही चित्र आहेत, काही प्रसंग आहे. तर हा सगळा इमॅजिन करणं, आणि मग इमॅजिन करतो आपण तेव्हा आपल्याला खूपशा शब्दांची गरज असते आणि ते शब्द, त्याच्या मागचं लॉजिक, हा मुलगा खेळतोय की हा मुलगा आता घसरगुंडीवरनं घसरणार आहे आणि तिकडनं त्याची आई त्याला खालती धरायला उभी आहे, अशा तऱ्हेचा प्रसंग. याचा अर्थ ते मूल झटकन खालती घसरून जायला तयार नाहीये. ह्या सर्व गोष्टींची कल्पना करणं आणि बोलणं, ह्याच्यासाठी मग आपला विचार हा विकसित व्हावा लागतो आणि तो विचार विकसित झाला तरच मग तुम्हाला शब्दांची गरज पडते आणि मग तुम्ही नवा शब्द शोधता. मग नवा शब्द शोधल्यानंतर तो कसा वापरायचा व्याकरणाच्या दृष्टीने न चुकता, हे तुम्ही बघत असता. म्हणून अशा तऱ्हेचे जे सराव आहेत, मगाशी मी म्हटलं की तुम्ही 1 पान रोज लिहा, त्याप्रमाणे एक चित्र, जर समजा काय लिहावं असा प्रश्न असेल तर एक चित्र घ्या आणि त्या चित्राचं वर्णन लिहून काढा. अगदी सर, हे चित्राचं वर्णन लिहून काढणं किंवा डायरी रोज लिहिणं किंवा छोट्या छोट्या सकाळी उठल्यापासून आपण काय गोष्टी केल्या त्या इंग्रजीत लिहायचा प्रयत्न करणं हे आहे. पण मला अजून इतर टेक्निक्स बद्दल पण तुमच्याशी बोलायचंय. आता एक ब्रेकची वेळ झाली, आपण ब्रेक घेऊया आणि परत या विषयाकडे येऊयात. पहा फक्त IBN लोकमत.